अजितदादांच्या अकाली मृत्यूनंतर सगळ्याच राजकीय पक्षांनी किंबहुना सगळ्याच पातळीवरच्या लोकांनी मोठी संवेदना व्यक्त केली होती. खरं तर म्हणूनच अजितदादांच्या मृत्यूनंतर होणाऱ्या पोटनिवडणुकीमध्ये सुनेत्रा वहिनींना बिनविरोध निवडून दिलं जाईल अशी शक्यता जास्त होती. मात्र मागच्या 2-3 दिवसांपासून जी चर्चा बारामती विधानसभा मतदारसंघात सुरू झाली आहे, त्यावरून सुनेत्रा पवार या जरी आमदार म्हणून निवडून येणार असल्या तरी त्यांना निवडणुकीला प्रत्यक्ष सामोरं जावं लागण्याची चिन्ह आहेत. मी असं का म्हणतोय? याचं कारण आहे, एकीकडे देवेंद्र फडणवीस यांनी बारामती बिनविरोध काढायची अशी घोषणा केली असली तरी धनगर समाजाचे नेते निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. काय सांगतं बारामतीच्या निवडणुकींचं वारं? तर मागच्या 60 वर्षांचा बारामतीचा राजकीय इतिहास पाहता बारामती विधानसभा मतदारसंघात दोनच व्यक्ती या आमदार म्हणून निवडून गेल्या. पहिली व्यक्ती म्हणजे शरद पवार आणि दुसरी व्यक्ती म्हणजे अजित पवार. पण आता तिसरी व्यक्ती विधानसभा मतदारसंघाचा आमदार होणार आहे. बारामती विधानसभा निवडणुकीच्या पोटनिवडणुकीतील राजकीय घडामोडीची माहिती देण्याआधी मी तुमचं लक्ष एका गोष्टीकडे वेधू इच्छितो, कारण ती गोष्टच ही निवडणूक होण्याला कारणीभूत असेल. अजित पवारांच्या अकाली निधनानंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न सर्वोपचार रुग्णालयाला अजित पवारांचं नाव द्यायचं होतं. मात्र इथे ट्विस्ट आला आणि ज्या रुग्णालयाला अजित पवार यांचं नाव द्यायचं होतं त्या रुग्णालयाचं नाव देखील अहिल्यादेवी होळकर असं आहे, असं काहींचं म्हणणं आहे. ते बदलून अजित पवारांचं नाव देणार आहेत म्हणून विरोध चालू झाला आणि इथूनच हॉस्पिटलच्या नामविस्ताराला म्हणजेच अजित पवारांच्या नावाला विरोधाची बीजं रोवली गेली. नक्की काय हे प्रकरण जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी शशी आणि तुम्ही पाहताय कट टू कट. राज्यात 2 ठिकाणी पोटनिवडणुका होत आहेत. त्या संबंधानं निवडणूक आयोगानं घोषणा देखील केली आहे. सर्वसामान्यपणे एखादा लोकप्रतिनिधी अचानक मरण पावला तर त्याच्या रिक्त जागेसाठी होणारी पोटनिवडणूक ही श्रद्धांजली म्हणून बिनविरोध केली जाते. मात्र काही पोटनिवडणुका याला अपवाद देखील आहेत. गोपीनाथ मुंडे यांचं निधन झाल्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसनं आपला उमेदवार उतरवला होता. आता तशीच परिस्थिती बारामतीत देखील उद्भवते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आणि त्याला कारण ठरलाय राज्य सरकारचा एक जी.आर. वास्तवात 31 मे 2023च्या शासन आदेशानुसार बारामतीमधील शासकीय महाविद्यालयाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव दिलं गेलं. मात्र बारामतीचे आमदार तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर 2 मार्च 2026 ला एक बातमी आली की राज्य सरकार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न असणाऱ्या सर्वोपचार रुग्णालयाला अजित पवार यांचं नाव देणार आहे. या बातमीने एकच गलका उठला. बारामतीमधील बहुतांश धनगर समाजातील वजनदार चेहरे या निमित्तानं पुढे आले आणि त्यांनी या गोष्टीला विरोध केला. सुरुवातीला फक्त सोशल मीडियात याविषयीच्या पोस्ट लिहिल्या गेल्या, निषेधाचा सूर उमटला, पत्रकार परिषदा झाल्या आणि निषेधाचा सूर वाढू लागला. धनगर समाज बांधव सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात एकत्र आले. अशातच पोटनिवडणुकीची घोषणा झाली आणि बारामतीच्या राजकीय मैदानात एंट्री झाली ती ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची. गेला मोठा कालावधी लक्ष्मण हाके ओबीसी प्रश्न आणि धनगर आरक्षण यावर आंदोलन करतायत. मेडिकल कॉलेजच्या नामविस्ताराच्या प्रकरणावरून लक्ष्मण हाके यांनी थेट पवार कुटुंबियावर टीका करत येथील निवडणूक बिनविरोध करण्यास विरोध दर्शवला. वास्तवात बारामतीमध्ये धनगर समाज बांधव एकत्र येण्याची ही पहिलीच वेळ नव्हती. यापूर्वी देखील धनगर आरक्षण प्रश्नाला सुरुवात झाला त्यावेळी बारामतीत या प्रश्नासाठी मोठी सभा झालेली. 6 महिन्यांपूर्वी देखील धनगर आरक्षणाच्या अनुषंगानं बारामतीत बैठक झाली होती. त्यात सर्वपक्षीय धनगर समाज बांधवांचा समावेश होता. थोडक्यात बारामती ही धनगर समाजासाठी एक सेंट्रलाइज गोष्ट झाली होती असं म्हणता येईल. आणि यामागचं प्रमुख कारण आहे ते म्हणजे बारामतीतील धनगर समाजाची असणारी लोकसंख्या. बारामतीत जवळपास 3,80,000हून अधिक मतदारांची संख्या आहे आणि यात 70,000हून जास्त धनगर समाज बांधव आहे. त्यामुळे जातीनिहाय बघितलं तर बऱ्यापैकी वजनदार संख्या या समाजाची आहे. मेडिकल कॉलेज पूर्ण झालं तेव्हा देखील धनगर समाजाची अस्मिता हा विषय डोक्यात ठेवूनच मेडिकल कॉलेजला पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचं नाव देण्यात आलं होतं. आता मात्र या मेडिकल कॉलेजशी संलग्न हॉस्पिटलला अजित पवार यांचं नाव देण्यावरून धनगर समाज आक्रमक झालाय असं म्हणता येईल. त्यांचा या गोष्टीला विरोध आहे आणि याच गोष्टी लक्षात घेत लक्ष्मण हाके यांनी निवडणुकीत उडी घेण्याबाबत वक्तव्य केलंय. नक्की काय म्हणालेत लक्ष्मण हाके? लक्ष्मण हाके याबाबत म्हणाले, आपण निवडणूक लढवावी यासाठी बारामतीतील कार्यकर्त्यांकडून मोठा आग्रह आहे. तसेच दादांच्या निधनानंतर 3ऱ्या दिवशी शपथविधी होतो, मग आम्हीच त्यांच्या निधनाचं दुःख का व्यक्त करायचं? निवडणुका होणं ही लोकशाहीच्या दृष्टीने एक चांगली गोष्ट आहे. निवडणुका बिनविरोध होणार असतील तर लोकशाहीचा अर्थ निघून जातो.
बारामती विधानसभेची पोटनिवडणूक लढवावी म्हणून मला शेकडो कॉल आलेत. बारामती परिसरातील कार्यकर्त्यांना भेटून मीच पोटनिवडणूक का लढवावी असं त्यांना वाटतंय, याबाबत मी त्यांच्याशी चर्चा करेल आणि चर्चेनंतर माझी भूमिका जाहीर करेल. लक्ष्मण हाके यांच्यासोबतच बारामतीमधील धनगर समाजाचा आक्रमक चेहरा असणारे बापूराव सोलनकर यांनी देखील काढलेला अध्यादेश मागे घेतला नाही तर बारामतीची पोटनिवडणूक आम्ही बिनविरोध होऊ देणार नाही असा इशारा दिला. बरं, या प्रकरणामध्ये सगळेच धनगर बांधव हे नामविस्ताराच्या विरोधात आहेत असंही नाही. राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित प्रतिष्ठित धनगर समाजाचा चेहरा राहिलेले विश्वासनाना देवकाते आणि इतरही प्रतिष्ठित चेहऱ्यांनी या नामविस्ताराला आपली सहमती दर्शवली आहे. याविषयी प्रतिक्रिया देताना अजितदादा यांना अहिल्यादेवी यांच्या कामाबद्दल आदरच होता आणि मेडिकल कॉलेजचं नाव आहे तसंच ठेवण्यात येणारे, फक्त संलग्न रुग्णालयाला अजितदादा यांचं नाव देण्यात येणार आहे असं असेल तर यात हरकत काय असा प्रश्न देखील यांनी विचारलाय. आता यात मोठी मेघ ही आहे की बारामती सोबतच शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या राहुरीच्या जागेवर देखील पोटनिवडणूक होणार आहे आणि या पोटनिवडणुकांच्या अनुषंगाने बोलताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारामती आणि राहुरी या दोनही पोटनिवडणुका बिनविरोध व्हाव्यात असा आमचा प्रयत्न असेल, मात्र आमच्यावर निवडणूक लादली गेली तर आम्ही निवडणूक लढण्यासाठी पूर्णपणे तयार होतो असं म्हटलंय. देवेंद्र फडणवीस हे भाजपचे आहेत. थोडक्यात भाजपची ही भूमिका आहे की या पोटनिवडणुका बिनविरोध व्हायला हव्यात. पण आता बारामतीत होणाऱ्या पोटनिवडणुकीत नामविस्ताराच्या मुद्द्यावरून विरोध करणाऱ्यांमध्ये धनगर समाजातील वजनदार चेहऱ्यांमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांचा देखील समावेश आहे. याचं उदाहरण म्हणजे ॲडव्होकेट गोविंद देवकाते यांचं नाव सांगता येईल. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे युगेंद्र पवार यांनी देखील मत व्यक्त केलंय. ते म्हणालेत, काकींसाठी ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. आम्ही सुनेत्रा काकींना साथ देऊ. बारामतीचे प्रश्न काकींच्या साथीनं सोडवू. प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. कोणी कुठेही निवडणूक लढवू शकतो. ही लोकशाही आहे. या सगळ्या घटनेत बारामतीच्या राजकीय इतिहासावर नजर टाकल्यास मागच्या 60 वर्षांमध्ये फक्त शरद पवार आणि अजित पवार ही दोनच नावं 1967 पासून आमदार होती. म्हणजे खऱ्या अर्थानं पवार कुटुंबाचं गेला अर्ध शतक बारामतीत निर्विवाद वर्चस्व आहे. मात्र अजितदादांच्या निधनानंतर महाराष्ट्रातील सर्वात पॉवरफुल मतदारसंघाच्या इतिहासात तिसऱ्यांदा आमदार बदलणार आहे. आता ही पोटनिवडणूक बिनविरोध होणार की लक्ष्मण हाके हे नामविस्तार प्रकरणावरून निवडणूक लढवणार हे येत्या काही काळात स्पष्ट होईलच. मात्र यावरून आजवर एक हाती शिलेदार ठरलेल्या पवार घराण्याच्या वर्चस्वाला सुरुंग लावण्याचा प्रयत्न होतोय हे देखील तितकंच खरं आहे. या सगळ्या घडामोडींमध्ये बारामतीतील भाजपची दोन प्रतिष्ठित नावं, एक बाळासाहेब गावडे आणि दुसरं अभिजित देवकाते यांचं या बाबतीत काय म्हणणं येतं हे देखील पाहणं तितकंच उत्सुकाचं ठरेल. खरं तर भाजपचे बाळासाहेब गावडे यांचा मुलगा हा सध्या झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिरसुपळ पंचायत समिती गणातून भाजपच्या तिकिटावर पंचायत समितीत निवडून गेलाय. ही जागा खरं तर राष्ट्रवादीच्या हक्काची होती. रोहित पवार यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीचा श्री गणेशा इथूनच केलेला. सोबत अभिजित देवकाते हे देखील बारामतीच्या राजकारणातील प्रतिष्ठित नाव आहे. बरं, अभिजित देवकाते हे भाजपचे आहेत, मात्र त्यांच्या पत्नी या राष्ट्रवादीच्या तिकिटावर जिल्हा परिषदेच्या सदस्य म्हणून निवडून गेल्या. तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं? पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी की लक्ष्मण हाकेंनी निवडणुकीत उतरावं? पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयाच्या नामविस्ताराबाबत तुमची मतं काय आहेत? धनगर समाज बांधवांच्या मागणीबद्दल तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये आवर्जून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका.